गणन मेला हो न मिला गौरीचा गण पूजला मी पूजला गौरीचा गणन मेला हो न मिला गौरीचा गण पूजला मी पूजला गौरीचा गौरीचा गण पूजला मी पूजला गौरीचा होता देवा तुझे आगमन अन होता देवा तुझे आगमन देवा तुझे आगमन माझ्या आनंदाला येई उदान सण आलाया वर्षाचा सण आलाया वर्षाचा आलाया वर्षाचा सण आलाया वर्षाचा आनंदाने नाचू आम्ही आनंदाने गाऊ तान दिलाया दुर्वाचा दिलाया तुला दिलाया दुर्वाचा दिलाया दुर्वाचा तान दिलाया दुर्वाचा गौरीचा गणन मिला हो न मिला गौरीचा बरान मांडले घर गावाला काळ भैरवनाथाला असणाऱ्याला दुर्वास ऋषी 10 इंद्रिय म्हणजे काय माहित आहे? काय हो इंद्रिय म्हणजे तुला काय माहित नाही? मला काय माहित नाही देवा सांगा या वेळेला. याला काय माहिती? अरे दोन डोळे बरोबर आहे. बोलतो ही तोंड दोन कान हे अशी मिळून 10 इंद्रिय म्हणतात त्याला. बरोबर आहे. ती 10 इंद्रिय देवा या दुर्वास मुनीला सोडूनच चाललं त्या वेळेला.
दुर्वास ऋषीला सोडून चालली आणि असणाऱ्या दुर्वासाला कोड पडल्याने इंद्राला जाऊन सांगितलं, म्हणला देवा माझी इंद्रिय मला सोडून चाललेली आहे. या त्रिवेळेला दुर्वास मुनी लागला होता तेव्हा इंद्रदेवाला सांगायला इंद्राने एवढी गोष्ट ऐकून घेतली देवा त्या जाग्याला. अरे दुर्वासा, जर तुझी इंद्रिय तुला सोडून चालली असतील, या माझे वर्षी रंबा तिलोत्तमा इंद्राच्या 3 राशी, या तिघीपैकी कोण सेवा करेल असे वाटते तुला बरं का? आणि तिघी परती कोण तुला तुझी सेवा करण्याची तुला पसंत करत्या वेळेला असा लागला होता देवेंद्र बोलायला दुर्वास मुनीला. एवढे म्हणल्यावर माझ्या असणाऱ्या दुर्वासानं विचार केला आणि वर्षी दाशीला म्हणला, शिंद्रा माझ्या लगावातले दिसत्या. म्हणून शिनया दुर्वास मुनीने होत्या वेळेला त्या दासीला मात्र पसंत केली त्या वेळेला. मग या असणारे वर्षी दासी या दुर्वास ऋषीच्या सेवेला निघून गेली होती. जशी देवा त्या त्रिजाग्याला जशा वरच्या जागे निघून गेली त्या दुर्वास मुनीच्या सेवेसाठी देवा त्या त्रिजाग्याला लांब पाहिलं त्या ऋषीला, त्या दुर्वास ऋषीला हो अगं म्हणली म्हातारा झाला या म्हातारा झाला कशी बाबा फसून आली हिच्या बरोबर. काय केस हे त्याला डोळ्यात दिसणं झालंय. आम्ही देवा घरची रंबा आमची आशा केलाय असले हराम खोरानं. आणि देवा त्या त्रिजाग्याला जशी रंबेना विचार केला मनाचा, लागली होती देवा ती मनामध्ये विचार करायला. एवढं बघा देवा म्हणताना एवढं पडलं बघा तुला त्या उभरच्या ह्या बघा दाशीला बघावं ओढल्याला बघा शब्द. अंतरात बघा कळाले दुर्वास या बघा ऋषीला. देवा माझी नको करायला देवा माझी नको करायला. करागायाच्या बघा भरात या दुर्वास या बघा ऋषीने. दुर्वास या बघा ऋषीने विचार केला बघा म्हणाला. इंद्रायाच्या बघा दाशीला या बघा देवालीला या. बाबा रे आणि देवाच्या वेळेला इंद्राच्या दाशीने विचार केला मनाचा, लागली त्या दुर्वास मुनीला नाव ठेवायला. दुर्वास ऋषीला काय म्हणत होती माहित आहे? नाव ठेवल्यावर माझ्या अंतरात कळलं ऋषीला. आणि जसं या दुर्वास ऋषीला जेव्हा अंतरात कळलं होतं त्या वेळेला दुर्वास ऋषीने विचार केला मनाचा. दुर्वास ऋषीने विचार केला, ही काय बाई म्हणला सेवा करायसारखी नाही, नाव ठेवायला लागल्या म्हणला. मला नाव ठेवत्या आणि माझी सेवा सुद्धा करायची राहू दे म्हणशील ना. दुर्वास मुनीने विचार केला हो. ए बाई लांबू त्या मापाई घेऊन तू सेवा करायला बाजूला सुद्धा तू येऊ नको. माझी तुमची सेवा नको करायला. देवा दुर्वास ऋषीला जसं प्रकार राग आला आणि रागाच्या भरामध्ये माझ्या दुर्वास ऋषीनं काही शाप दिला होता माहित आहे? अगे म्हणले माझ्यासारख्या असल्या ऋषीला नावं ठेवली आज. तुला त्यावेळेला असा धनुष्यना दुर्वास मुनी लागला होता शाप दिला. काय म्हणतो माहिती दुर्वास ऋषी?
दिवसा घोडी गवचील रात्री बाई गवचील साऱ्या वनाली फिरचील साऱ्या जंगलाने हिंडचील साऱ्या वनाने फिरचील साऱ्या जंगलाने हिंडचील साऱ्या माळाने फिरचील ऋषियाचा या शापव ऐकून त्यावर घेतला वाईट वाटल बाईला पाणी आलं व डोळ्याला एक म्हणती बापाला कसा शोधून पाहिला लेख म्हणती बापाला कसा शोधून पाहिला सांगे गारा नाईला नवरा दारुड्या निघाला नवरा दारुड्या निघाला सांगे गाला आईला नवरा दारुड्या निघाला देवा आणि त्यात्री वेळेला जेव्हा विचार केला होता मनाचा त्या जाग्याला त्या दुर्वासन काय म्हणला तू दिवसा घोडी उचील रात्रीची बाई उचील आणि जेव्हा त्या वनातून ज्या झाडातून माळातून हिंडचील फिरचील असा शाप दिला होता दुर्वास मुनीने त्या जाग्याला मग बघा तपश्चर्या केलेल्या ऋषीचा शाप खोटा ठरला देवा त्या तपश्चर्या केलेला ऋषीचा शाप कसा खोटा ठरणार हो एकाने सूर्य आपली मर्यादा सोडल ओय सोडेल की नदी आपली मर्यादा सोडल मर्यादा सोडेल निदान वळसा मारून तर जाईल पण या ऋषीचा शाप कधी खोटा ठरणार नाही दुर्वास ऋषीचा शाप ऐकला न वर्षी म्हणती परमेश्वरा म्हणले देवा असं काय करू नका लय चुकले लय चुकले देवा तुला आता कळाले वाटत कळत नसते हो बाई गया म्हणला तुला मी शाप दिलाय परमेश्वरा माझ्याकडून चूक झाली मी तुमच्या माफकाठी तुमची निंदा केली निंदा केली तुमची देवा त्यात्री जागेला मला त्यात्री वेळेला माफ करा म्हणून लागली होती देवा ती रंबा बोलाईला म्हणल्यावर काय बोललं शायरान सांगितले मग 3.5 अस्त्राचं युद्ध होईल त्यावेळेला तू त्या शापातून मुक्त होची आपल्याला पुढे जायचं आहे आपला त्याच्या वर जायचं आहे म्हणून काय केलं माहित आहे काय केलं होतं देवा त्या दुर्वास ऋषीने दिलेला शाप बर का सकाळी दिवस उगवायला असणारी ती वर्षी हे ऋषी रंबा देवा त्यात्री जागेला दिलेल्या शापाप्रमाणे इकडे सूर्य उद झाला आणि असणारी वर्षी दाशी घोडी बैगा देवा झाली ना घोडी बैगा देवा झाली ना घोडी बैगा देवा होऊन घोडी बैगा देवा होऊन बैगा निघून गेली कुणी
डांगी पहिलेल्या घेऊन राजा शिकारीला आला यावं बघा बाई किती चलाय काय चलाय का असणार की हो जसं तेव्हा या उर्वास मुलीने दिलेल्या शापाप्रमाणे काय केलं होत माहित आहे दिलेल्या शापाप्रमाणे त्यावेळेला हा इकडे सूर्यवती उयाला जेव्हा दिलेल्या शापाप्रमाणे जशी इंद्राची रंभा जेव्हा घोडी झाली त्यावेळेला तेव्हा शाप दिलेला दिवस उगवायला घोडी झाली आणि जशी ती घोडी झालेली निघून बरं का या नेपाळ भागामध्ये डंग एवढ्या गावामध्ये आली होती आणि जेव्हा त्यात्रीचा गेला नेपाळ देशाला डंग एवढ्या गावाला तशी घोडी निघून आली जेव्हा त्या वेळेला सलगर एवढ्या गावाला आनंद गुडू बघा नावाला सलगर एवढ्या गावाला आणि या दगडू शाहीरानं त्यांच्या जोडीला त्यांच्या जोडीला आणि कोण आहे जेव्हा शाहीरा माझ्या जोडीदाराने चाललेल्या वमीला वैविकार मंडळ अरे वाडी गावाला त्रिदेवाचा पुजारी बर का लिंबाजी कोळीकर पहिलवानानं माझ्या जोडीदारानं 101 रुपये लावलं माझ्या ढोलाला आणि कोळे गावाला रावसाहेब सरगर नावाला आणि त्यांच्या जोडीला सुरेश कचरे नावाला त्या मामा भाच्यानी चाललेल्या ववीला 101 रुपये लावलं माझ्या ढोलाला आणि मंडळाच्या वतीनं आभारी केनाला काय झालं पुढल्या वेळेला तशीच गाव रायवाडी अंबरल्या बाजूला जशी देवा मात्र गुढी निघून आली त्या नेपाळ देशाला दंग गावाला आले आणि त्या दंग गावचा राजा डांगी उभं का आणि त्या तरी राजाला देवाच्या वेळेला शिकारीचा छंद असायला आपल्याला कसं बोलायचं असा आणि तो राजा आणि त्या वेळेला शिकारीच्या नादान तो राजा डांगी उभं का आपलं सैनिक घेऊन बरं का तेव्हा त्या तरी जागेला राजा डांग त्या वेळेला आपला सैन्य घेऊन शिकारीसाठी निघून गेला देवा त्या तरी जागा शिकारीच्या बघा नादान नादान राजा माझा बघा डांगीव या जंगलात बघा गेला या जंगलात बघा गेला आनंदाला जीवाला आनंदाच्या भरात राजा माझा या डांगीवर उडियाच्या भोसरीवर बघा या वेडाच्याने टाकेलावर गाव रांधणी जय मल्हार बिरदेवकर मंडळ गाव रांधणी शाहीर सागर हट्टे आमच्या चेलेनी चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिलं आमचं मंडळ परिपूर्ण आभारी आहे अनु मामान सुद्धा चाललेल्या ओळीसाठी 51 रुपये बक्षीस दिलं आमचं मंडळ परिपूर्ण आभारी यात्री जागेला विचार केला मनाचा राजा राजू यात्री जागेला ज्या किरदाट झालेला घोडीच्या भोवताना लागला होता जेव्हा फिरायला मग त्या राजान घोडी पाहिली म्हणला आजपर्यंत आपण असली घोडी कधी पाहिली नाही घोडी कधी पाहिली नाही आणि आज घोडी दिसली आलेला विचार केला मनाचा एवढं घोडं देखणं हो होय होय असलं राजान पाहिलं म्हणला
काय झालं तर चालतंय म्हणला. परंतु घोडी धरायची. घोडी धरायची, या घोडीला वेढा टाकायचा. मग या सर्व सैन्याने येडा टाकला त्या राजा डांगेवाच्या सैन्याने. आणि घोडी मधल्या भागाला देवाच्या त्रिजागल्या सैन्याने वेढा टाकायला. घोडी होती मध्य भागाला देवाच्या भरल्या बाजूला. राजाला काय ताकी दिली माहित आहे? काय केली तू? जर कोण घोडी ज्याच्या बाजूने गेली, ज्याच्या बाजूने घोडी गेली तर त्याला फाशी द्यायची. आणि ज्याच्या बाजूने फाशी द्यायचं. 500 रुपये नव्हा दोरी बांधायची वर अडकवायचं. हे बक्षीस आहे. घोडी बाजूने गेली की फाशी द्यायचं. म्हणून सोडून देणार गेला की. मग या राजा डांगेवाज प्रधानाने विचार केला आणि सर्वांनी ताकद मजबूत लावली. होय, कारण का आपल्या राजाला तर हुकूम दिला या देवा, जर आपल्या बाजून घोडी तर राजा आपल्याला फासावर देणार हो. राजा पासावरती देणार. म्हणून या माझ्या असणाऱ्या राजा डांगेवान ताकीद दिल्या गड्याने सर्व ताकद लावली. गोडी धरायला गड्याने. आणि जसं देवा त्यात्री जगला त्या राजाची गोष्ट यात्री देवा सैन्याने ऐकायला. घोडी धरण्यासाठी देवा वेढा टाकला. लागलो तर त्या घोडी धरायला वर या बाजूला. जय मल्हार ओविकार मंडळ आग्रह धुळगाव या आमच्या जोडीदाराने चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिलं. आमचं मंडळ परिपूर्ण आभारी आहे. आणि देवा त्यात्रिका जाग्याला जसं मात्र त्या समोरच्या बाजूला घोडी घावला झाली होती राजाच्या सैन्याला. राजाच्या सैन्याने येडा टाकला आणि सर्वांनी घोडी धरण्यासाठी सर्व कसोटी लावली आहे. आणि ती घोडीनं उडान मारलं. राजाच्या बगलनीवर पावलं. राजाच्या बगलनीवर घोडीनं या उडानवर बघया उडान मारलं. आता काय करते तेव्हा उघडत नाही. पहिलं म्हणून म्हणत आहे हो. मग या राजाच्या बगलीत घोडी गेली आणि आता म्हणला काय कराय देवा. काय करायचं देवा. त्यावेळेला राजा डांगू लागला होता विचार करायला. राजाला धराने काय करा. मग या राजाने काय केलं. आता कोणाला फाशी द्यायची. मनुष्याला राजा लागला होता विचार करायला हो. आता म्हणला बघूया खरं काय आणि खोटं काय. राजाला विचार पडला. राजा डांगू काय करत होता माहित आहे. म्हणला आता काय झालं म्हणला फाशी आपल्याला घ्यायला लागते म्हणला. आता आपल्याला घ्यायला लागत्या. कोणशी ना बाबा आता त्याच वेळेला राजाने विचार केला हो म्हणाला. घोडी चोरायला आपण घोडी धरल्याशिवाय धरणाच जायचं नाही. राजाला वाटत म्हणला असलं घोडं मी कधीच पाहिलं नाही. मग राजा डांगू काय म्हणतो माहित आहे. अग जीव माझा तुझ्यात गुंतला. श्वास माझा अटकला. येत आठवण तुझी जरासी. देह माझा डगमगला. अगे रंबा सोडू नको जाऊ नको दूर. मला तो सोडून जाऊ नको दूर. सोडून जाऊ नको दूर. मला तो सोडून जाऊ नको दूर.
गेल्याबरोबर जसं या घोडीच्या मागे राजा लागला होता पळायला हो. दिवस गेला मावळायला. गाव सलगर भीमा महादेव उतरे त्या मेजर पाहुण्याने चाललेल्या वयसाठी 51 रुपये बक्षीस दिलं. आमचं मंडळ परिपूर्ण आभारी आहे. देवा त्यात्री राजाला सकाळचा दिवस गेला होता देवा मावळायला. राजाला घोडी घावना झाली त्यावेळेला. राजाला घोडी घावना झाली आणि जसा इकडे अण्णात मामा दिवस मावळला तशी त्या घोडीची बाय झाली. 4 पायाची 2 पाय झाल्यावर म्हणला काय लगा म्हणला ही खरं नवा आता. घोडी नवा काहीतरी भूत दिसतंय जंगलातलं भूत. अरे म्हणला अरे घोडी होती मगाशी म्हणला आता बाय दिसायला लागल्या. बाय दिसायला लागल्या काहीतरी भूतच आहे. आणि सुंदर बी आहे. बाय दिसत्या. आवडल्या का तुला? मग राजाला भीती वाटली जीवाला. राजाला याला बोलायला असणाऱ्या रंभा घोडीला. देवा या राजाने विचार केला मनाचा लागला होता या रंभला जवळ जाऊ शिंगा देवा देव बोलायला. बाई रे म्हणला तू कोण आहे बरं का? कोण आहे? सकाळपासून तुझा पाठला करावलोय. आतापर्यंत गोडी होतीस आणि आता दिवस मावल्यावर म्हणला बाय होण्याची कारण काय सांगितली पाहिजे मला. देवा त्याच वेळेला विचार केला मनाचा आणि देवा देवाची रंभा लागली होती राजा डांगे मला बोलायला. हे देवा आम्ही इंद्र देवाच्या दाशी आहे. इंद्रदेवा दाशी आहे आणि इथं येण्याचं असं होण्याचे कारण काय? दुर्वासाची सेवा नाही केली म्हणून दुर्वासाचा कोप आमच्यावरती झाला आणि दुर्वासानं आम्हाला दिवसा घोडी आणि रात्रीची श्री ओचीला असा शाप दिला. म्हणून शिना देवा या वनाच्या ठायाला दिवसा घोडी होती आणि दिवस म्हटलं की श्री शिना वनामध्ये फिरती. मग राजा डांगीव काय म्हणतो? अग तुझ्या रूपात चांदणं पडलंय ग मला भिजू दे. घोडी देखणी हो आता तसलं सुंदर रूप पाहिल्यावर काय हो? राजा डांगीव काय म्हणतो? तुझ्या रूपात चांदणं पडलंय ग मला भिजू दे. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू दे. माझ्यावरती जीव जडला. खरं तर राजा जडलाय. माझ्या नादाला बरोबर जा तुझ्या वाटेला सरळ होईल. अरे बाबा काय करायचं जडून शिना का उपयोग नाही आलाय तसा जा घरला. फायदा दिसत असेल त्याला म्हणून जडलाय असं म्हणावे. राजा म्हणली माझा जर लग्न करशील तर काय बरोबर तुझं काय सरळ होणार नाही. म्हणला दिवसभर तुझी घोडी होईल आणि रात्रभर स्त्री होईल. रात्रीची तुझी राणी होईल. तुझी सेवा करेन अशी ओरशी म्हणती राजा डांगीवाला. आणि त्या तरी वेळेला विचार केला मनाचा रंभची गोष्या राजा डांगीवाला ऐकून घेतले आणि आनंद झाला हो राजाला सुद्धा. राजा डांगीवाला सुद्धा विचार केला म्हणला कोणाला काही संशय येणार नाही हो. कारण का येऊन त्या घोडीवर बसून फिरायला झालं आपल्याला. मग संशय येणार म्हणजे झालं की मग काय अडचण हो. विषय मिटला. विषय मिळला होय. मग या राजा डांगीवाला काय केलं? काय केलं देवा? गंधर्व पद्धतीने संघ त्या मात्र या ओवर्षी दाशी संघ राजा डांगीवाला त्या असणाऱ्या डंग गावाला आणि जसं देवा या इंद्राच्या दाची संत गंधर्व पद्धतीनं विवाह केला देवा त्या त्या जागी आला. आटिंग्या वनाला एक माडी बांधली आणि बांधलेल्या माडीला राजा संध्याकाळच्या वेळेला त्या राणी संघ भंग करू लागला. आणि देवाच्या जागेला या वनाच्या ठायाला दोघांचा नित्यक्रम चालू झाला देवाच्या वेळेला. एवढ्या वेळेमध्ये कोड पडलं कुणाला मात्र वर्गा. आणि देवाच्या जागेला भरल्या बाजूला कोड पडलं होते देवा कुणाला. एका बघा देवा दिवसाला एका दिवसाला राजा माझा नारण स्वामी नारण.
मला येईल ग राखीच्या सणाला मला माहेरी येईल ग मेरे होठों के मीठे मीठे गीत मिलवा आगे आगे तेरे हम पीछे पीछे गीत मिलवा अरे माझ्या दिमड्या दिव्या टाईमाप्रमाणे टाईम गेल्या सेरू येणे गावारी येतोय मी सारून भले आधी मायड्याव माया पृथ्वीव सोंगाड्याव आप मारा दाडून ठेवा डोले सोडून खंड नाही माझ्या गाण्याला व दादा 11 दिवस बाबाळू माझ्या मामाची व सदगुरू माझ्या माऊलीची व विनायक या महाराज व लोकरेवाडी आहेत गावाला व सदगुरू माझ्या माऊलीला व दोन्ही हात आम्ही जोडलं दिल्या माझ्या गुरुला व जय सिंग बळगा शाहीर व अपमार जाणून ठेव डोल सोडून